हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर बघा, आज ना आपण मस्त ना थंडी खूप वाजा लागल्या, तर मस्त गरम गरम आपण काय करणार आहोत, चहा करणार आहोत। आणि त्याबरोबर ना चहाचा मसाला दाखवणार आहे मी तुम्हाला मस्तपैकी नवीन। आपण ना बाहेर कुठं पण असं फिरायला वगैरे जातो, कोकण नाहीतर कुठं पण म्हणजे ट्रॅव्हल्सला वगैरे, तर तिथं बघा चहा किती भारी असतो। येवले चहा, अमृतुल्य चहा, त्याचा मसाला तर आपल्याला करता येतो का घरात? आपला चहा तसा होतो आणि त्यांच्या चहात साखर पण जास्त नसते, किती मस्त चहा होतो। तसा सेम चहा कसा करायचा, त्याचा मसाला कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत। तर बघा, मी हा एवढा मसाला आपण केला ना तर तुम्हाला एक आठवडाभर जाईल एवढा मसाला होतो हा। तर बघा, मी एवढं एक वाटीभर साखर घेतल्या आणि हे आपल्याला जायफळ लागणार आहे, त्यासाठी हे एवढे 2 तुकडे घेतले जायफळचे, आणि वेलच्या लागणार आहेत आणि सुंठ लागणार आहे आपल्याला। तर आता आपण काय करायचं आहे, वेलची आणि साखर दोन्ही एकत्र मिक्स करून बारीक पावडर करून घ्यायचे, आणि हे वेगळं बारीक करायचं खलबत्त्यात, आणि सुंठ वेगळं आणि जायफळ वेगळं। तर चला, तर आता मी वेलची आणि साखरेची पूड करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। बघा, आता आपल्याला खलबत्त्यात असं घेऊन आता मी सुंठ पावडर करून घेते। एकदम मस्त टेस्टी मसाला होतो हा, खमंग। आणि जर तुमच्या घरात जास्त माणसं नसतील तर तुम्हाला महिनाभर पण जाईल एवढा मसाला, एवढ्या क्वांटिटीचा, आणि एकदम मस्त चहा होतो याचा। आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी स्नॅक्स काहीतरी झटपट करूया आता आपण। मस्त जरा थंडी वाजा लागल्या, गरम गरम काहीतरी खायला करायचं आता। बघा, अशा प्रकारे आपल्याला आता मी हे सुंठ पावडर करून घेतले। आता असंच जायफळ पूड करून घेऊया आपण, आणि तो वेलची आणि साखर आहे ना ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे दोन्ही एकत्र। आणि तुम्ही हे सालीसकटच वेलची घाला, एकदम बारीक होतंय ते। आता हे पण बारीक करून घेऊया आपण। ही माझ्या आजीची रेसिपी आहे चहाच्या मसाल्याची। बघा, आता हे पण झालं बारीक। आता हे पण आपण एका वाटीत काढून घेऊया। आता साखर आणि वेलची बारीक करून घेऊया। तर बघा, आता तुम्ही बघू शकताय वेलची आणि साखर असं झालेलं आहे। हे असं थोडंसं जाडसर राहतं यात, काय ना त्याची टेस्ट छान लागते वेलचीची, हे पूर्ण बारीक नाही होत। आता आपण काय करायचं, हे जे आपण मगाशी जायफळ पूड केलती ना ते पण ह्यात घालायचं, आणि सुंठ पावडर हे पण ह्यात घालायचं, आणि आता एकदा फिरवून घ्यायचं, झाला मग आपला मसाला तयार। चला, तर मग दाखवते तुम्हाला। तर बघा, आता आपला मसाला पूर्ण मी ह्यातनं आता काढून घेतला आहे। अशा तुम्हाला छोटीशी अशी बरणी असते ना, त्यात काढून ठेवायचं आहे, बंदळ असं बरणीत घालून ठेवायचं आहे। आता आपण चहा करूया। तर बघा, मी एवढं पातेलं, एवढी वाटी 2 कपचा चहा करूया आता आपण। गॅस बारीक गॅसवर ठेवला आहे मी। आता तेवढंच आपल्याला दूध पण घ्यायचं आहे। आता बघा, आपण तेवढीच वाटी दूध घालायचं आहे।
आता आपलं छानपैकी थोडंसं दूध गरम झालं, थोडंसं त्याला उकळी आली की मग आपण त्यात चहापूड घालणार आहे. आणि शक्यतो ना मी GS चहा वापरते नेहमी. आपण चहापूड घालून घेऊया. तर 1.5 चमचा आपल्याला चहापूड घालायची आहे. GS चहा घेतलाय मी हा. आता याला छानपैकी आपल्याला उकळी येऊ द्यायची. बघा, थोडंसं मी गॅस वाढवलाय. आता याला उकळी आलेली आहे. आता आपण या स्टेजला आपण यात आता 2 चमचे साखर घालणार आहे. आता आपण थोडीशी याला उकळी यायला लागली की मग गॅस थोडा वाढवला आहे मी. आता आपण लास्टला चहाचा मसाला घालायचा आहे. असं चमच्याने ढवळत राहायचं आहे. मग आपली टेस्ट एकदम बाहेरच्या चहासारखी होते. बघा, तुम्ही बघू शकता आत्ताच कलर कसला मस्त आला आहे. आता आपण यात थोडीशी उकळी आली बघा, एवढा आपण चहाचा मसाला घालून घ्यायचा आहे. आता गॅस बारीक करूया आणि त्याचा मसाला थोडासा शिजेपर्यंत छानपैकी त्याला एक छान उकळी आली की मग आपला चहा तयार आहे. मग एकदम मस्त अमृतुल्य येवले चहा सारखा चहा घरच्या घरी कसा करायचा मसाला, अगदी सोप्या पद्धतीने. बघा, आता उकळी आली त्याला. ढवळायचं थोडंसं आपण. कलर बघू शकता तुम्ही किती मस्त आला याला. बघा किती मस्त कलर आलाय. अर्धा चमचा 2 जणांसाठी, आणि जर खूप जण असतील तर तुम्ही 1 फुल्ल भरून घालू शकता 8-10 माणसांच्यासाठी. आणि करून बघा नक्की आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला मसाला चहाचा, ते नक्की सांगा मला तुम्ही. बघा, आता आपला चहा झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आता आपण चहा काढून घेऊया. तर बघा, तुम्ही बघू शकताय आपला चहा मस्त रेडी झाला आहे. आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी बिस्किट आहेत. बघा, नक्की करून बघा अशा प्रकारे. कलर बघा तुम्ही कसला मस्त आला याला. मस्त वाफाळता चहा आणि बिस्किट, अजून काय पाहिजे. तर नक्की करून बघा. आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन अशाच मस्त मस्त व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. नक्की करून बघा असा मसाला आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर खूप व्हिडिओ लांब होईल, तर परत भेटूया. ओके, थँक्यू सो मच.